अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणावरून किसान सभा व सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन यांच्या नेतृत्वाखाली 148 किलोमीटर पायी चालणारा प्रचंड संख्येने कामगार आणि शेतकऱ्यांचा समावेश असलेला लॉंग मार्च 24 फेब्रुवारी रोजी सुरू करण्यात येणार आहे। नुकताच नाशिक आणि ठाणे पालघर या ठिकाणी लॉंग मार्च झाले। 2023 मध्ये अकोले तालुक्यातून लॉंग मार्च जो निघाला लोणीला जाणार होता त्याच्यामध्ये अनेक मागण्या मान्य झाल्या, मात्र या तीनही लॉंग मार्चच्या मान्य मागण्यांची अंमलबजावणी झाली नाही आणि त्यामुळे परत एकदा ह्या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी शेतकरी श्रमिकांना लॉंग मार्च काढावा लागतोय। पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या बाबत पहिल्या सर्व्हेप्रमाणे हा रेल्वे मार्ग व्हावा याच्यासाठी बोटा या ठिकाणी रास्ता रोको झाला। त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांबरोबर तुमची भेट घडवून आणून त्याच्यावर मार्ग काढू असं आश्वासन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं होतं, त्याची अंमलबजावणी झालेली नाहीये। त्याचप्रमाणे शालेय पोषण आहार कर्मचारी आणि अर्धवेळ परिचर जे अत्यंत कमी पगारावर राबतात त्यांच्या मानधन वाढीच्या बाबत आश्वासन देण्यात आलेलं होतं, त्याची अंमलबजावणी अद्याप झालेली नाहीये। अंगणवाडीचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, डेटा ऑपरेटर, बांधकाम कामगार, अनेक या प्रकारचे असंघटित कामगार यांच्या मागण्या प्रलंबित आहेत। या सर्वांना घेऊन तसेच आदिवासी भागातील शेतकऱ्यांना पिण्याचं आणि सिंचनाचं पाणी मिळावं, त्यांच्या वर्ग 2च्या जमिनी वर्ग 1 कराव्यात, ज्या घरांमध्ये ते राहतात त्यांच्या तळजमिनी त्यांच्या नावे कराव्यात, अशा अनेक मागण्यांसाठी हा लॉंग मार्च काढण्यात येतोय। काल जिल्हा प्रशासनाने याबाबत चांगली बैठक घेतली, मात्र राज्य स्तरावर मंत्री महोदयांबरोबरची बैठक प्रलंबित आहे। ती बैठक जोपर्यंत होत नाही आणि मागण्यांबाबत अंमलबजावणीबाबत ठोस आश्वासन दिलं जात नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय किसान सभेने घेतलेला आहे, सीआयटीयूने घेतलेला आहे। 24 फेब्रुवारीला हजारोच्या संख्येनं हा लॉंग मार्च निघतोय। राज्य सरकारने याकडे लक्ष देऊन मागण्यांच्या अंमलबजावणीबाबत ठोस पावलं टाकावी असं आवाहन राज्य सरकारला आम्ही करतो आहोत।